विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा म्हणजेच वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झालेत। 5 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे। दरम्यान आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या। शिक्षकांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याची मागणी त्यांनी केली। तर माझा भाऊ अर्थमंत्री असला तरी सगळे निर्णय फडणवीस घेतात असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांविरोधात घोषणाबाजी केली। सरकार जुलमी आहे। एक तर मराठी भाषेचा रोज अपमान करतात। मराठी शिक्षण हिंदीची सत्ता अजित पवार हाय हाय म्हणून चालणार नाही। देवेंद्र फडणवीस हाय, देवेंद्र फडणवीस हाय, देवेंद्र फडणवीस हाय 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 हाय। जो जीआर आमच्या विरोधात काढला मी तुम्हाला शब्द देते, आज त्यांनी डायरेक्टली बोलावं। 1 दिवसाचा कालावधी देऊ। जर 1 दिवसात उद्यापर्यंत आपल्याला चर्चेला बोलवलं नाही तर उद्या तुमचं नेतृत्व, तुम्ही एक शिक्षक नसले तरी शिक्षणावर प्रेम असणारी सुप्रिया सुळे विधानभवनाला उद्या करेल।